आंदोलन करता येत नाही या मैदानाबाहेर आंदोलन करता येतं. कसं तरी जेवण आणून द्या तुम्हाला. आम्ही बोलवलं का तुम्हाला? पोलीस प्रशासनाला कुणी काही बोलत नाही. आपला लढा सरकारी विरुद्ध त्यांना बोला. त्यांना काही ते आपले सहकार्य करतात. शांत राहा फक्त. पोलीस प्रशासनाबद्दल कोणी बोलू नका रे. नाला कोणी द्याय त्याला मागवड रे. सर आता तुम्ही काल काय म्हणू आम्हाला एक मिनिट मॅडम काय म्हणतात आहे का 2 मिनिटं. आमची शासन दखल घेत नाही. आम्ही मतदान केलं नाही का? आम्ही भारताचे नागरिक नाहीत का? आता तू संपला तर मला आता का दखल घेत नाही त्याला मी काय सांगणार. मला जर करायचं होतं तर तुम्ही कशाला आंदोलनाला बसला मग? संविधानिक पद्धतीनेच घेऊन आलो ना आम्ही. बाहेर नाही पण भेट आली आणि तुम्हाला जर नाही नेलं तर तुम्ही पोलिसांना काय मान्य तुमच्या गोष्टी. मग आता आमच्या माता बहिणी इथं आल्या बरोबर आहे. रात्री कुठं झोपायचा काय प्रश्न आहे? मग तुम्ही प्रश्न त्यांनी कुठं रात्री 5:30 वाजता प्रश्न नाही. बरोबर आमची जर जबाबदारी असेल वगैरे जर काही उपस्थित करायचं कोण नाही. आम्ही नाही जबाबदार त्याला. आम्ही याच्या बाहेर तुम्हाला पाठवणार नाही. शासनाने भेट द्यायची की नाही तो त्यांचा निर्णय. इथं कोणी झोपायचं नाही तो आमचा विषय नाही. 5:30 वाजता बाहेर सोडताय ना. 5:30 वाजता तुम्ही तिकडे गेला तिथून तुम्हाला 5:30 वाजता जाऊ दे. चला जा तिकडे जाऊन बसा. चला करायचं खोटं आश्वासन नाही द्यायचं. त्यांना पण कळतं. बसा तिकडे जाऊन बसा. कोणी मारली? तुम्ही बोला ना. बोला तुम्हाला बोलायला काय. आपण मुंबईमध्ये ह्या ग्राउंडच्या बाहेर आंदोलन करतच नाही. काही तुमची अडचण 100 नाही 1001% खरी असेल परंतु या ग्राउंडच्या बाहेर येऊन आंदोलनाला परवानगी नाहीये. आम्ही तेच सांगतोय तुम्हाला. आम्ही तुम्हाला कशाला हे करतोय. याच्या बाहेर तुम्हाला पाठवू शकत नाही. ते नाही येत त्याला आम्ही काय करणार. अरे आम्ही मेसेज पाठवायचं काम करतोय पण भेट द्यायची. ज्यांना तुम्हाला भेटावं वाटतं त्यांनी इथं सांगायला हवं ना. तुम्ही त्याबद्दल बोला ना. आम्ही काय त्याच्याबद्दल म्हणणार नाही. कुठली योजना काढा किंवा आम्ही नाही बोलणार. अरे ते नको ते. मी त्याच्यावर कसं कमेंट करणार. मतदानाच्या दिवशी आश्वासन देऊ नये वगैरे याच्यावर मी कमेंट कशी करणार. तुम्ही प्रश्न शिकलेले आहात. प्रश्न काय उपस्थित करायचा विचार करून तरी करा. तुम्ही विचार करून तरी प्रश्न उपस्थित करावे. एवढा वेळ बसला तर अभ्यास करून तरी प्रश्न उपस्थित करा. भावनिक कोण प्रश्न उपस्थित नाही करून चालत. ते निवडणुकीत आम्हाला आश्वासन दिलं होतं याला कोण उत्तर देणार नाही तुम्हाला. एवढंच नाही. तुम्हीच विचार करा तुम्हाला उत्तर मिळेल का. तुम्ही इतके बसला तर विचार करून तुम्ही काहीतरी हो महिनाभर बसा. आम्ही कुठे तुम्हाला नाही बनवणार पण इथं मर्यादा आहे कायद्याची. बरं चला पोलीस प्रशासन ऐका 2 मिनिट. चला तिकडे त्यांचं ऐका 2 मिनिटानंतर बसून काय ठरवत ठेवू. चला तिकडे. ते म्हणण्यात 5:30 वाजता चला त्यांना डिस्टर्ब करू नका. चला जाऊन दे. जाऊन देत नाही 5:30 नंतर त्यांची जिम्मेदारी असते. सांगतो फक्त सांगणार नाही. कितीतरी मोठी असं होणार नाही की इथल्या पोलिसाला तुम्ही मेसेज दिला आणि तो पाठवणार नाही. मुंबईचा पोलीस कधीच करणार नाही. परंतु काय असं की तिथे पण वरिष्ठ चला सगळे चला आपण आज हटणार नाही. चला सर. शक्य नाही. काही म्हणतात निवडणुकीत आश्वासन कशाला द्यायचं. आता निवडणुकीत कोणी आश्वासन काय द्यायचं पोलिसांचं सांगतोय आणि तुम्ही पण सगळं शिकलेला आहात आहे का. आम्ही तुम्हाला आश्वासन नाही देत. एखादा नेता त्या ठिकाणी बसू आणि त्यांच्या तुम्ही म्हणणार कुणी खोटं बोलतो.
आमचे वरिष्ठ म्हणले आम्ही प्रयत्न करतो त्यांनी पाटील साहेबांना मला उत्तर दिलं त्याच्यापुढे आम्ही काय बोलू शकतो तुम्ही गेला होता की नाही तिथं आम्ही काय बोलू शकतो एक गोष्ट पण तुम्ही आमच्या समोर जर म्हटलं, राजीनामा द्या त्या ठिकाणी घाबरत नाही. हजार नाही 10,000 आणू द्या. ही गोष्ट आम्ही घाबरत नाही 22 वर्ष नोकरी केली या गोष्टीला घाबरत नाही हे बोलायचं ना आमच्या समोर